स्थूल देह, अन्नमय कोश. पंचीकृत पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला व दृष्टीस पडणारा तो स्थूल देह होय. या देहाचे पोषण अन्नावर होते म्हणून त्यास अन्नमय कोश म्हणतात. स्थूल शरीराच्या रचनेत एकूण 33 तत्वे मानली गेली आहेत. त्यापैकी 8 तत्वे जागृत अवस्थेशी संबंधित आहेत, जी आपल्या बाह्यचेतना व इंद्रिय क्रियांशी निगडीत असतात. ही तत्वे आपल्याला जगाचा अनुभव घेण्यासाठी आणि दैनंदिन कार्य पूर्ण करण्यासाठी सहाय्य करतात. उर्वरित 25 तत्वे स्थूल देहाचे इतर घटक आहेत, जी त्याच्या पूर्णता व कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत. ही सर्व तत्वे मिळून स्थूल शरीराला एकूण संपूर्ण जीवन यंत्र बनवतात, जे आत्म्याच्या अनुभव आणि कार्यक्षेत्राचे प्रकटीकरण करते. स्थूल देहाची जागृत अवस्थेतील 8 तत्वे. स्थूल देहाची अवस्था आहे जागृत अवस्था. म्हणजेच पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय व अंतःकरण पंचक यांपासून पंचविषयांचे स्पष्टपणे ज्ञान ज्या अवस्थेत होते ती अवस्था म्हणजे जागृत अवस्था होय. स्थान विशेषतः नेत्राच्या सहाय्याने जागृत अवस्थेतील व्यवहार होतात. वाचा, वैखरी वाचा. मनुष्य जागृत अवस्थेमध्ये कंठ, टाळू, जिव्हामूल, दात, ओष्ठ, नासिका, उर आणि शीर या 8 स्थानांच्या योगाने स्पष्टपणे जे बोलतो, उच्चार करतो ती वाणी होय. भोग, स्थूल भोग. जागृत अवस्थेत सुखदुःखादी जे भोग स्पष्टपणे होतात ते स्थूल भोग होय. शक्ती, क्रियाशक्ती. जागृत अवस्थेत शरीराकडून क्रियारूप व्यवहार ज्या शक्तीने होतात ती. अभिमानाच्या योगाने राग द्वेषादी जे गुण जागृत अवस्थेत घडतात ते रजोगुण. अक्षरालाच मात्रा म्हणतात, अर्थात ओंकारातील अकार ही मात्रा होय. अभिमान, विश्वाभिमान. जागृत अवस्थेत आपण कर्ता भोक्ता हा अभिमान तो होय. स्थूल देहाची 25 तत्वे. आकाशाची, शिराकाश. डोक्यात जी पोकळी आहे ती आकाशरूप असते, म्हणून त्याला वायूचा मुख्य किंवा अर्धा अर्थातच 50% भाग समजावा. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले, जसे रोम, लाळा, निद्रा आणि प्रसरण. काही ग्रंथात शोक हा आकाशाचा भाग आहे असे सांगितले आहे, कारण शोक उत्पन्न होतो तेव्हा शरीर आकाशाप्रमाणेच शून्य म्हणजे पोकळीमय होते. कंठाकाश वायूच्या जाण्या येण्याचे ठिकाण म्हणून वायूचा भाग आहे, पण हे आकाश तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख आकाश तत्वांबरोबरच केला जातो. काही ग्रंथात काम हा आकाशात वायूचा भाग मिसळलेला आहे असे सांगितले आहे, कारण कामनारूप वृत्ती वायूप्रमाणेच चंचल असते. हृदयाकाश अग्नीप्रमाणे हृदयात कायम उष्णता असते म्हणून अग्नीचा भाग आहे, पण हे आकाश तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख आकाश तत्वांबरोबर केला जातो. काही ग्रंथात क्रोध हा आकाशात तेजाचा भाग मिसळला आहे असे सांगितले आहे, कारण क्रोध उत्पन्न होतो तेव्हा शरीर तेजाप्रमाणे तप्त होते. उदराकाश जलाची राहण्याची जागा म्हणून जलाचा भाग, पण हे आकाश तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख आकाश तत्वांबरोबर केला जातो. काही ग्रंथात मोह हा आकाशात जलाचा भाग मिसळला आहे असे सांगितले आहे, कारण मोह
विविध विषयांमध्ये जलबिंदूप्रमाणे फैलावतो. कट्याकाश पृथ्वीचा भाग जो मळ साठवितो म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे. पण हे आकाश तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख आकाश तत्वांबरोबर केला जातो. काही ग्रंथात भय हा आकाशात पृथ्वीचा भाग मिसळलेला आहे असे सांगितले आहे. कारण जेव्हा भय होते तेव्हा शरीर पृथ्वीप्रमाणेच जड होते. वायूची तत्वे. प्रसरण प्रसरणात व्यापकता असते म्हणून आकाशाचा भाग आहे. पण हे वायूत मिसळले म्हणून याचा उल्लेख वायुतत्वांबरोबर केला जातो. धावन किंवा धावणे वायूप्रमाणे धावण्याचा वेग असतो म्हणून त्याला वायूचा मुख्य अर्थात अर्धा म्हणजेच 50% भाग समजावा. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले, जसे त्वचा, स्वेद, तृषा आणि कंठाकाश. वलन किंवा उत्क्रमण अग्नीप्रमाणे ऊर्ध्वगती असते म्हणून अग्नीचा भाग आहे. पण हे वायूत मिसळले म्हणून त्याचा उल्लेख वायुतत्वांबरोबर केला जातो. चलन किंवा चालणे जलाप्रमाणे वाहते म्हणून जलाचा भाग आहे. पण हे वायुतत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख वायुतत्वांबरोबर केला जातो. आकुंचन किंवा संकुचन पृथ्वीप्रमाणे आकुंचनात जडता असते म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे. पण हे वायुतत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख वायुतत्वांबरोबर केला जातो. अग्नीची तत्वे. निद्रा किंवा झोप शून्य स्वभाव असल्यामुळे आकाशाचा भाग आहे. पण हे अग्नितत्वात मिसळलेले म्हणून याचा उल्लेख अग्नितत्वांबरोबर केलेला आहे. तृष्णा किंवा तहान वायूमुळे शोषण होऊन कोरडे पडल्याने तहान लागते म्हणून वायूचा भाग आहे. पण हे अग्नितत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख अग्नितत्वांबरोबरच केला जातो. क्षुधा भूक उदरात अग्नी प्रबळ झाल्याने भूक लागते म्हणून तिला अग्नीचा मुख्य अर्धा भाग समजावे. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले, जसे नाडी, मूत्र, वलन आणि हृदयाकाश. कांती जलाच्या संबंधाने कांतीतील फेरफार होतात म्हणून जलाचा भाग आहे. पण हे अग्नितत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख अग्नितत्वांबरोबर केला जातो. आलस्य किंवा आळस पृथ्वीप्रमाणे आळसात जडता असते म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. पण हे अग्नितत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख अग्नितत्वांबरोबरच केला जातो. जलाची तत्वे. लाला किंवा लाळ शिराकाशातून खाली येते म्हणून आकाशाचा भाग आहे. पण हे जलतत्वात मिसळले म्हणून तिचा उल्लेख जलतत्वांबरोबर केला जातो. स्वेद किंवा घाम श्वासोच्छवासरूप वायूमुळे घाम येतो व वायूमुळेच सुकतो म्हणून वायूचा भाग आहे. पण हे जलात मिसळले म्हणून याचा उल्लेख जलतत्वांबरोबर केला जातो. मूत्र अग्नीप्रमाणे उष्ण म्हणून अग्नीचा भाग आहे. पण हे जलतत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख जलतत्वांबरोबर केला जातो. शुक्र किंवा वीर्य जलाप्रमाणे पांढरे व द्रवीभूत असते म्हणून त्याला जलाचा मुख्य अर्थात अर्धा भाग समजावे. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे
4 समान भाग झाले, जसे की मांस, कांती, चलन आणि उदराकाश. शोणित किंवा रक्त याचा रंग तांबडा असतो, म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे. पण हे जलतत्वात मिसळले म्हणून जलतत्वांबरोबर याचा उल्लेख केला जातो. पृथ्वीची तत्वे. रोम म्हणजेच केस कापल्याने दुःख होत नाही, म्हणून आकाशाचा भाग आहे. पण हे पृथ्वी तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख पृथ्वी तत्वांबरोबर केला जातो. त्वचा त्वचेच्या योगाने स्पर्श जाणवतो, म्हणून वायूचा भाग आहे. पण हे पृथ्वी तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख पृथ्वी तत्वांबरोबरच केला जातो. नाडी नाडीच्या योगाने ज्वर म्हणजेच तापाची परीक्षा होते, म्हणून अग्नीचा भाग आहे. पण हे पृथ्वी तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख पृथ्वी तत्वांबरोबर केला जातो. मांस द्रवीभूत आहे, म्हणून जलाचा भाग आहे. पण हे पृथ्वी तत्वात मिसळले म्हणून याचा उल्लेख पृथ्वी तत्वांबरोबर केला जातो. अस्थी किंवा हाड पृथ्वीप्रमाणे कठीण असते, म्हणून त्याला पृथ्वीचा मुख्य अर्धा भाग समजावे. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले, जसे शोणित, आलस्य, आकुंचन आणि कट्याकाश. स्थूल देहाविषयी निश्चय. स्थूल देह किंवा अन्नमय कोश मी नाही. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.